बऱ्याच वेळा असं होतं की मार्केटिंग केलं जातं की तुम्ही तुमची खाणी सोडा आणि त्याच्याऐवजी तुम्ही हा पदार्थ किंवा हा शेक प्या, जेणेकरून तुम्हाला पोषण मिळेल आणि तुमचं टार्गेट अचीव होईल. तर खरंच असे मील रिप्लेसमेंट आहारात असावेत का, आणि ते असतील तर ते घातक असू शकतात का? सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपण सकाळी उठलं की हा शेक, मग नंतर दुसरं एक पॉरेज, म्हणजे पॅकेट मधनं खाणं हे नक्कीच चांगलं नाही, कारण त्याचे साईड इफेक्ट खूप आहेत. म्हणजे एखादी व्यक्ती नीट खात नसेल तर त्यांनी सप्लिमेंट घेतलं पाहिजे का त्याच्या शरीराच्या ठेवणीनुसार किंवा गरजेनुसार सप्लिमेंटची गरज असते? तर सप्लिमेंटची आवश्यकता सगळ्यांनाच नाहीये, पण जे व्यवस्थित जेवतात, सगळं रोजचं अन्न व्यवस्थित खातात, त्यांना ऍक्टिव्हिटी त्यांची चांगली आहे, त्यांचं सगळं पचतं, म्हणजे खाणं नुसतं वेगळं आहे आणि ते ऍक्च्युली पचन होऊन त्याचं शोषण होऊन वेगवेगळे त्याची कार्य आहेत. प्रत्येक व्हिटॅमिनचं एक वेगळं कार्य आहे, प्रथिनांचं वेगळं कार्य आहे, मिनरल्सचं वेगळं कार्य आहे. ते जर व्यवस्थित होत असेल तर सप्लिमेंट्सची गरज पडणार नाही. व्हिटॅमिन सप्लिमेंट, मिनरल सप्लिमेंट आणि काही हर्बल सप्लिमेंट्स, ह्याच्यामधलं बेसिक डिफरन्स आपण बघायचं म्हटलं तर काय असेल? आपल्याला उपयोगी आहेत पण काही आपल्यासाठी घातकही आहेत. त्यामुळे हर्बल सप्लिमेंट्स जरी मार्केटमध्ये असले तरी त्याचे क्लेम्स काय आहेत? बऱ्याच वेळेला असं दिसून येतं की काही हर्बल सप्लिमेंट सांगतात की हे नुसतं तुम्ही घेतलं की म्हणजे तुमचा डायबिटीस पूर्णपणे बरा होईल, किंवा तुम्हाला अगदी कॅन्सर झाला असेल तरी ते पण पूर्णपणे, असे जेव्हा क्लेम्स असतात तर त्या सप्लिमेंट्सवर आपण विश्वास ठेवू नये, कारण असं काहीच नाही. तुम्हाला फायदा होईल आणि लगेच तुम्ही टुणटुणीत व्हा, असं कधीच होत नाही. नमस्कार, मी अवंती दामले. आज आपण उघड उघडच्या नवीन पॉडकास्टमध्ये भेटत आहोत आणि आजचा जो विषय आहे तो आहे सप्लिमेंटच्या विषयी. कारण का आपल्याला माहिती आहे की आता आपण कुठेही साधा वर्कआउट करायचं म्हटलं किंवा मॅरेथॉनला जायचं म्हटलं किंवा सायकलिंग करायचं म्हटलं तर सगळ्यांना वेगवेगळे सल्ले देत असतात की ही सप्लिमेंट्स घेतली पाहिजेत किंवा हे घेणं खूप गरजेचं आहे. तर आज त्याच्याविषयीच आपण मनमोकळ्या गप्पा मारणार आहोत आणि मी आज ज्या गेस्ट आल्या आहेत त्यांचं इंट्रोडक्शन करून देते. आज आपल्याकडे आलेले आहेत गीतांजली भिडे मॅडम, आणि ज्या PhD आहेत. आणि मॅम, तुम्ही तुमचंच इंट्रोडक्शन सांगा, कारण का तुम्ही मला शिकवलेलं आहे, त्यामुळे यू आर माय टीचर अँड माय गुरु, माय मेंटॉर. सो थँक्यू सो मच फॉर कमिंग. ओके, थँक्यू अवंती, आणि मला उघड पॉडकास्टमध्ये आमंत्रित केलं त्याबद्दल धन्यवाद. आणि माझ्याबद्दल आता काय सांगू मी तुला. मी गीतांजली भिडे आणि मी स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट आहे आणि गेली जवळजवळ 25 वर्ष मी ह्या क्षेत्रात काम करते आहे. तर माझी ह्या क्षेत्राची म्हणजे सुरुवात ऍक्च्युली अवंतीला शिकवण्याची झाली. कारण मी तेव्हा तिला स्पोर्ट्स न्यूट्रिशन हा विषय शिकवत होते आणि त्यानंतर मला आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूट पुणे येथे काम करण्याची संधी मिळाली आणि तिथे मला ऑन फील्ड ट्रेनिंग जे काय असतं, म्हणजे ऑन ग्राउंड, म्हणजे प्रत्यक्ष वेगवेगळ्या ॲथलीट्स बरोबर, खेळाडूंबरोबर काम करण्याची संधी मिळाली. त्यानंतर मी स्पोर्ट्स न्यूट्रिशनमध्ये PhD केले आणि त्याच्यानंतर मी वेगवेगळ्या इन्स्टिट्यूट्समध्ये काम करते आहे, जसं की लक्ष्य स्पोर्ट्स फाउंडेशन, त्याच्यानंतर आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूट, आर्मी रोईंग नोड, आणि वेगवेगळ्या खेळाडूंबरोबर काम करते. त्याचबरोबर मी जिथे जिथे स्पोर्ट्स न्यूट्रिशनचे कोर्सेस चालतात त्या कोर्सेसच्या कॉलेजेसमध्ये मी बोर्ड ऑफ स्टडीजवर आहे. ओके मॅम. सो मी परत एकदा तुमचे आभार मानते की तुम्ही मला इथे यायला हो म्हणालात आणि आज आपल्या गेस्ट म्हणून आलात. तर मॅम, मला विचारायचं आहे, म्हणजे मला तर आठवतं की कॉलेजमध्ये आम्ही जसं बसायचो तसंच आता मी तुमच्यासमोर बसणार आहे. तर मला पहिला प्रश्न विचारायचा आहे की म्हणजे एखादी व्यक्ती नीट खात नसेल तर त्यांनी सप्लिमेंट घेतलं पाहिजे का त्याच्या शरीराच्या ठेवणीनुसार किंवा गरजेनुसार सप्लिमेंटची गरज असते? आता त्याला वेगवेगळे लेयर्स आहेत. म्हणजे एखादी व्यक्ती काहीच अन्न खात नसेल किंवा आपण जसं बेसिक म्हणतो की सगळ्यांचा आहार चौरस आणि पूरक व्यवस्थित असावा, म्हणजे बॅलन्स डाएट असावा, त्याच्यामध्ये वेगवेगळे पौष्टिक घटक असावे, जसे 6 न्यूट्रिएंट्स आहेत, म्हणजे कार्बोदके, प्रोटीन, नंतर फॅट, विटामिन्स, मिनरल्स आणि पाणी, हे सगळं आपल्या रोजच्या आहारात असायला हवं. वेळेवर सगळ्यांनी जेवण केलं पाहिजे. तर त्याबरोबर एक्सरसाइजही महत्वाचं आहे. हे सगळं जर अगदी खूप बॅलन्स्ड असेल, बॅलन्स डाएट असेल आणि तरी सुद्धा काहीतरी त्याच्यात कमतरता असेल तर त्याला जे पूरक आहे
ते म्हणजे सप्लिमेंट आहे. म्हणजे सप्लिमेंट म्हणजे पूरक. म्हणजे बेसिकली जे आपल्या आहारातून आपल्याला मिळत नाही त्याची कमतरता भरून काढण्यासाठी जे आपण बाहेरून घेतो त्याला आपण सप्लिमेंट म्हणतो. तर सप्लिमेंटची आवश्यकता सगळ्यांनाच नाहीये, पण जे व्यवस्थित जेवतात, सगळं रोजचं अन्न व्यवस्थित खातात, त्यांना ऍक्टिव्हिटी त्यांची चांगली आहे, त्यांचं सगळं पचतं. म्हणजे खाणं नुसतं वेगळं आहे आणि ते ऍक्च्युली पचन होऊन त्याचं शोषण होऊन वेगवेगळे त्याची कार्य आहेत. प्रत्येक व्हिटॅमिनचं एक वेगळं कार्य आहे, प्रथिनांचं वेगळं कार्य आहे, मिनरल्सचं वेगळं कार्य आहे. ते जर व्यवस्थित होत असेल तर सप्लिमेंट्सची गरज पडणार नाही. परंतु आपल्या आता लाईफस्टाईलमुळे आणि जे काय बदल झाले आहेत किंवा आता आपण म्हणतो की जमिनीचा कस कमी झाला आहे, कारण आपण भरपूर प्रमाणात फर्टिलायझर्स, पेस्टिसाइड्स याचा वापर करतो. तर हळूहळू आपल्याला जे अन्न मिळतं आहे त्याच्यामध्ये जे न्यूट्रिएंट कॉम्पोजिशन आहे, म्हणजे त्यातले जे पौष्टिक घटक आहे त्याची जी प्रत आहे ती हळूहळू कमी झालेली आहे. तर म्हणून ते भरून काढण्यासाठी जर आपला आहार व्यवस्थित नसेल तर सप्लिमेंटची आपल्याला गरज पडू शकते. ओके. पण मॅम, आपण बघितलं की बऱ्याच वेळा असं होतं की मार्केटिंग केलं जातं की तुम्ही तुमची खाणी सोडा आणि त्याच्याऐवजी तुम्ही हा पदार्थ किंवा हा शेक प्या, जेणेकरून तुम्हाला पोषण मिळेल आणि तुमचं टार्गेट अचीव्ह होईल. तर खरंच असे मील रिप्लेसमेंट आहारात असावेत का? आणि ते असतील तर ते घातक असू शकतात का? आता मील रिप्लेसमेंट म्हणजे आता समजा उदाहरण द्यायचं झालं तर एखादी व्यक्ती असेल जी आता मुंबईत राहत असेल आणि खूप लांब कामाला जायचं असेल, 2-2 तास त्यांना ट्रेननी प्रवास करायचा आहे आणि कामाला जायचं आहे आणि रात्री घरी येईपर्यंत साधारण 11 वाजतात. म्हणजे सकाळी दिवस लवकर सोडला आहे आणि रात्री उशिरापर्यंत काम करत आहेत आणि काही दुसरा अवेलेबल सोर्स नाहीये म्हणजे खाण्याचा. म्हणजे आपल्याला जे सहज उपलब्ध असलेले पदार्थ आहेत हे साधारणपणे वडापाव आहे किंवा काही जंक फूड आहे, हे सगळे पदार्थ आपल्याला रेडीली अवेलेबल आहेत. पण त्याच्यामधनं पौष्टिक घटक असे किंवा आपण जेव्हा बाहेरचे खातो तेव्हा त्यातनं आपल्याला सगळे पोषण तत्व मिळत नाहीत. तर तेव्हा आपल्याला काहीतरी आपलं जे न्यूट्रिएंट रिक्वायरमेंट आहे त्याप्रमाणे काही पूरक असायला हवं असेल किंवा पटकन काहीतरी स्नॅक खायचं असेल तर मील रिप्लेसमेंट म्हणून एखादा स्नॅक तुम्ही घेऊ शकता. पण सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपण सकाळी उठलं की हा शेक, मग नंतर दुसरं एक पॉरेज, म्हणजे पॅकेटमधनं खाणं हे नक्कीच चांगलं नाही, कारण त्याचे साईड इफेक्ट्स खूप आहेत. आणि आपण जेव्हा अन्न खातो तेव्हा प्रत्येक वेळेला आपण आधी आपण तोंडात घास घातल्यानंतर आपल्याला लहानपणी शिकवले की प्रत्येक घास 32 वेळा चावून खायचा आहे, म्हणजे तो व्यवस्थित त्याचं पोषण आपल्याला मिळतं, त्याचं पचन व्यवस्थित सुरू होतं आणि मग आपल्याला शरीराला त्यातले जे पोषक घटक आहेत ते व्यवस्थित मिळतात. आणि खाणं एक आनंद आहे. रोज तुम्ही एकाच चवीची भाजी, एकाच चवीचे सप्लिमेंट असं खाऊ शकत नाही. म्हणजे आता एक प्रोटीन शेक आहे किंवा चॉकलेट मिल्क आहे किंवा काहीतरी, रोज आपण त्याच त्याच खाऊ शकत नाही. मग थोड्या दिवसांनी आपल्याला त्याचा नॉशिया येऊ शकतो. त्यामुळे प्रत्येक दिवसातले 4-5 मील्स आपण हे जर मील रिप्लेसमेंट फॉर्म मध्ये घेत असू तर थोड्या दिवसात नक्कीच आपल्याला त्याचा कंटाळा येईल, कारण आपल्याला भरपूर व्हरायटी हवी असते आणि व्हरायटी उपलब्ध पण आहे. म्हणजे आता आपल्याला बघितलं तर आपल्याकडे इतके ऑप्शन्स अवेलेबल असतात. आता असं नाहीये की मराठी लोक फक्त मराठीच अन्न खातात, ते वेगवेगळे क्युझिन्स ट्राय करतात, वेगवेगळ्या देशांमधले इतर स्टेट्स मधले पण पदार्थ खात असतात. तर असं एक मील रिप्लेसमेंट म्हणजे एखाद्या मीलसाठी तुम्ही रिप्लेसमेंट करू शकता जर अगदी आवश्यकच आहे की प्रोटीन नाहीये म्हणून प्रोटीन सप्लिमेंट घेतली आहे किंवा मील रिप्लेसमेंट केली आहे. पण पूर्ण सगळे मील्स तुम्ही त्या पद्धतीत घेतले तर नक्कीच आपल्यासाठी ते हानिकारक आणि तुमची जी चयापचयाची प्रक्रिया आहे ती व्यवस्थित होणारच नाही. तुम्ही सगळं रेडीमेड टाकताय तर आपली बॉडी काय काम करणार? डायजेशन व्हायला हवं, त्याचं अब्झॉर्प्शन व्हायला हवं. सगळं जर रेडीमेडच आहे, अब्झॉर्बेबल फॉर्म मध्येच तुम्हाला दिलंय तर डेफिनेटली त्याचा नंतर दुष्परिणाम दिसून येतो. सुरुवातीला लोक वजन कमी करण्याच्या नावाने बरेच मील रिप्लेसर्स घेतात आणि असं खूप बॉम्बार्डिंगच म्हणजे आहे ते की तुम्हाला वजन कमी करायचंय मग हा शेक घ्या, तो शेक घ्या असं सांगतात. सुरुवातीला काही व्यक्तींचं वजन त्यांनी कमी होताना दिसतं, पण नंतर पुन्हा ते बंद केलं आणि कॉस्ट इफेक्टिव्ह नाहीये. हे सगळं बरंच महाग असतं. पॅकेज्ड फूड जे आहे, मील रिप्लेसर आहे, ते बरंच महाग असतं आणि रोज तीच चव आहे, ते आपल्याला नक्कीच आवडणार नाही.
ओके. मॅम, डिफरन्स काय आहे म्हणजे व्हिटॅमिन सप्लिमेंट, मिनरल सप्लिमेंट आणि काही हर्बल सप्लिमेंट्स, ह्याच्यामधलं बेसिक डिफरन्स आपण बघायचं म्हटलं तर काय असेल? आता विटॅमिन सप्लिमेंट्स म्हणजे बेसिकली आपले वॉटर सॉल्युबल आणि फॅट सॉल्युबल विटॅमिन्स जे आहेत त्या विटॅमिन्सचे म्हणजे सिंथेटिक फॉर्ममध्ये आपल्याला मिळतात. मिनरल्स तसंच आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल आयर्न असेल, कॅल्शियम असेल, मॅग्नेशियम असेल, तर ते सिंथेटिक फॉर्ममध्ये किंवा कशातनं एक्स्ट्रॅक्ट केलेले आहेत. म्हणजे आता कॅल्शियम शेल कॅल किंवा अशा पद्धतीने आपण एक्स्ट्रॅक्ट केलेले सप्लिमेंट्स असू शकतात. पण हर्बल सप्लिमेंट्समध्ये एक फरक आहे की वेगवेगळ्या हर्ब्समधनं किंवा वनस्पतीमधनं आपल्याला जे सप्लिमेंट्स आपण तयार करतो त्याच्यामध्ये पण काही अंशी विटॅमिन्स, मिनरल्स असू शकतात. पण त्याबरोबर त्याच्यामध्ये असे काही घटक असू शकतात जसे फायटोइस्ट्रोजन्स असतील किंवा ज्यांनी आपली हॉर्मोन्सची लेवल वाढू शकते, जे आपल्याला उपयोगी आहेत पण काही आपल्यासाठी घातकही आहेत. तर त्याचा एवढा रिसर्च झालेला आहे, पण ते त्याचा इफेक्ट किंवा इम्पॅक्ट प्रत्येक व्यक्तीला काय कसा होतो हे आपल्याला अजून माहिती नाही. त्यामुळे हर्बल सप्लिमेंट्स जरी मार्केटमध्ये असले तरी त्याचे क्लेम्स काय आहेत. बऱ्याच वेळेला असं दिसून येतं की काही हर्बल सप्लिमेंट सांगतात की हे नुसतं तुम्ही घेतलं की म्हणजे तुमचा डायबिटीस पूर्णपणे बरा होईल किंवा तुम्हाला अगदी कॅन्सर झाला असेल तरी ते पण पूर्णपणे, असे जेव्हा क्लेम्स असतात तर त्या सप्लिमेंट्सवर आपण विश्वास ठेवू नये, कारण असं काहीच नाहीये. कारण ट्रीटमेंट ही होलिस्टिक असते, बऱ्याच गोष्टी असतात. मेडिकल ट्रीटमेंट असते, न्यूट्रिशनल ट्रीटमेंट असते, इतर काही लाईफस्टाईल चेंजेस असतात, इतर वेगवेगळ्या पद्धतीने एखादी ट्रीटमेंट, एखाद्या व्यक्तीला आजार असेल तर आपण तो होलिस्टिक अप्रोच वापरतो. तर फक्त एखादं प्रॉडक्ट हर्बल सप्लिमेंट घेऊन लगेच तुम्हाला फायदा होईल आणि लगेच तुम्ही टुणटुणीत व्हा असं कधीच होत नाही. बरोबर. पण मॅम, आता बघितलं असेल तुम्ही मोरिंगा बद्दल एवढं सांगितलं गेलं, मोरिंगाची पावडर आम्ही सकाळी उठल्यावर घेतोय, किंवा माचा बद्दल आता एवढं बोललं जातंय, किंवा कर्क्युमिनच्या, हळदीच्या गोळ्या. आपण तर आपल्या लहानपणी पण हळदीच्या गोळ्या तर आपल्या घरामध्ये असायच्या, पण आता अगदी उठल्यावर सकाळी हळदीची गोळी घेतली जाते. तर हे करणं खरंच गरजेचं आहे का? आपण नॅचरल घरातले रिसोर्सेस पण वापरून सेम इफेक्ट घेऊ शकतो? आता फॉर एक्झाम्पल आपण जर आपली कुकिंग मेथड बघितली तर प्रत्येक पदार्थामध्ये आपण हळद घालतोच, तर तेवढ्या प्रमाणात आपल्याला पुरेशी आहे. कर्क्युमिन वेगळं एक्स्ट्रॅक्ट करून जर एक्सेस अमाऊंट मध्ये घेतलं तर त्याची टॉक्सिसिटी होतेच. कुठलाही पदार्थ एक्सेस मध्ये आपण घेतो जेव्हा आपण नॅचरल फॉर्म मध्ये, आता फॉर एक्झाम्पल कर्क्युमिन म्हटलं तर आपण हळदीचं लोणचं करतो, त्यातनं आपल्याला सीझनल आहे तेव्हा आपण हळदीचं लोणचं करू शकतो. आपल्याला सर्दी खोकला झाला असेल तर हळद गुळाची गोळी घेतो किंवा दुधामध्ये हळद घालून घेतो. मग हे नक्कीच फायद्याचं आहे. पण तुम्ही जर कुठली गोष्ट एक्सेस मध्ये केली तर त्याचे दुष्परिणाम होतात, त्याने लिव्हर टॉक्सिसिटी होऊ शकते. त्यामुळे किंवा मोरिंगा पावडर, तर मोरिंगा पावडर बेसिकली आपण शेवग्याच्या शेंगा या आपल्या आहारात आहेतच. म्हणजे साऊथ मध्ये गेलात तर सांबारमध्ये शेवग्याची शेंग असतेच. तर मोरिंगा त्यातनं आपल्याला म्हणजे त्यातले जे घटक आहेत, विटॅमिन सी आहे, मोरिंगाची पानं म्हणजे शेवग्याची पानं, त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात लोह, विटॅमिन ए मिळतं, म्हणजे बीटा कॅरोटीन, कॅरोटिनॉइड्स मिळतात, नंतर कॅल्शियम पण चांगल्या प्रमाणात मिळतं. तर असं नॅचरल फॉर्म मध्ये खाल्लं तर आपल्याला आपले पोषक घटक नक्कीच मिळतात. आयर्न मिळतं, कॅल्शियम मिळतं, विटॅमिन ए मिळतं. पण ते पावडर फॉर्म मध्ये घ्यायचं डेफिशियन्सी आहे, इफेक्ट्स आहेत त्याचे. आता मोरिंगाचं तूप पण बनवलं जातं, ही एक पारंपरिक पद्धत आहे, त्यामुळे ते घेऊ शकता. पण एक्सेस की आता सगळ्यांनीच सगळ्या गोष्टी घ्यायला पाहिजे असं की आता मी घेतलं, मला इफेक्ट झाला म्हणून मी सांगणार माझ्या मैत्रिणीला की तू पण घे, मग ती पण घेणार, मग ती अजून 4 जणींना सांगणार. असं जे त्याचं जे प्रमोशन होतं ना या गोष्टींचं, ते हानिकारक आहे. कारण वन साईज फिट्स फॉर ऑल असं नाहीये. प्रत्येक व्यक्ती जशा प्रकृती असतात तशाच त्यांच्या रिक्वायरमेंट्स वेगळ्या आहेत. त्यामुळे तुम्ही नेहमीच सल्ला योग्य माणसाचा घ्यावा, म्हणजे आहार तज्ञाचा किंवा डॉक्टरचा घ्यावा, आणि मग ठरवावं की काय घ्यायला पाहिजे. राईट. ओके मॅम, बऱ्याच वेळा असं आपण बघतो की एस्पेशली जेव्हा जिमला जाणारी लोक आहेत किंवा वर्कआउट करणारी लोक आहेत, त्यांच्याकडे म्हणजे बेसिक गरज काय असते, व्यायाम ही दुय्यम होऊन जाते, पण आधी सप्लिमेंट घेताय की नाही ह्याच्याबद्दल बोललं जातं. तर व्यायाम चालू करताय
म्हणून तुम्ही प्रोटीन सप्लिमेंट घेणं खरंच गरजेचं आहे का? आणि जर आपल्याला घ्यायचं असेल तर प्रोटीनची रिक्वायरमेंट आपण खरंच 2 ग्रॅमनी धरायची का 0.8 धरायची, हे तुम्ही ह्याच्याबद्दल सांगू शकाल का? तर आता असा ट्रेंड आहे की एखादी व्यक्ती ज्याला जिममध्ये जायचं आहे, तर जिममध्ये गेल्यानंतर ट्रेनर स्वतःच सांगतात की आता तुम्ही वर्कआउट चालू केलं आहे, त्यामुळे आता त्याचबरोबर तो एक त्यांचा साईड बिझनेस असतो, त्यामुळे ते सांगतात की आता हे सप्लिमेंट तुम्हाला घेणं गरजेचं आहे. तर आधी जिमला जा, आधी एक्सरसाइज करा, कारण कुठलंही सप्लिमेंट काम करणार नाही जेव्हा तुम्ही एक्सरसाइज करणार नाही. म्हणजे तुमचे मसल्स वाढणारच नाही. नुसतं प्रोटीन खाऊन कोणाचे मसल्स वाढत नाही. म्हणजे एक्सरसाइज हा ट्रिगर आहे. आधी तुम्ही व्यायाम करा, तो योग्य पद्धतीने करा, तो कन्सिस्टंटली करा, आणि मग जर तुमचा प्रोग्रेस होत असेल तर आवश्यक असेल तर आहार तज्ञांच्या सल्ल्याने प्रोटीन आपण किंवा कुठलंही सप्लिमेंट. आता फॉर एक्झाम्पल मी बऱ्याच वेळा बघते की जिम एसी असतो पूर्ण, एक्सरसाइज वर्कआउट ते करत असतात, पण त्यांच्याकडे महागडे इलेक्ट्रोलाइट ड्रिंक्स असतात किंवा स्पोर्ट्स ड्रिंक्स असतात. तर तसं घेणे तसं गरजेचं नाहीये. जर तुम्ही 3-4 तास व्यायाम करत असाल, अगदी सकाळी 2 तास करताय, मध्ये परत एक सेशन आहे, परत संध्याकाळी एक सेशन आहे, म्हणजे जो ट्रेनर आहे तो ट्रेनर एवढा वेळ व्यायाम करेल, कारण प्रत्येक व्यक्तीला तो व्यायाम शिकवतो, म्हणजे थोडाफार त्याचा व्यायाम होतोच, आणि त्याला स्वतःला फिट राहायचंय म्हणून तो स्वतः हे करतो. पण एखादी व्यक्ती जर 1च तास व्यायाम करत असेल, बऱ्याच वेळा असंच होतं, 1च तास ते व्यायाम करत असतात, कधी कधी ते दांड्याही मारतात, म्हणजे नॉर्मल आहे. इट इज घरी प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट कन्सिस्टंटली करणं कधी शक्य नसतं, तर तेव्हाही प्रोटीन घेतात. म्हणजे जर तुम्ही एक्सरसाइज करत नसाल तर तुम्ही त्या प्रोटीन सप्लिमेंट घेण्याची तशी गरज नाही, कारण तुमचं आधी आपण हे इव्हॅल्युएट केले पाहिजे की तुमच्या आहारामध्ये खरंच प्रोटीन किती आहे. अगदी प्रोटीन नसेलच तर प्रोटीन सप्लिमेंट आहे आणि त्याचा उपयोगही होतो, पण कोणत्या पद्धतीने घ्यायचं, कोणत्या सोर्सचं ते असायला पाहिजे, कधी घ्यायचं, किती प्रमाणात घ्यायचं, ह्याला सगळ्याला खूप महत्व आहे. आणि प्रत्येक ऍक्टिव्हिटीनुसार प्रोटीनची गरज बदलते. म्हणजे जर तुम्ही फक्त जास्त ऍक्टिव्हिटी नसेल तर साधारण 1 ग्रॅम 1.2 ग्रॅम प्रोटीन पर केजी बॉडी वेट एवढं पुरेसं आहे. पण तुम्ही अगदी फोकस तुमचा बॉडी बिल्डिंगवर आहे तर साधारण 2.5-3 ग्रॅम पर केजी बॉडी वेट पर्यंत सुद्धा जाऊ शकते. जर तुमचं तेवढं इनपुट आहे, एक्सरसाइज इनपुट जसा जास्त असेल त्या प्रमाणात प्रोटीनची गरज वाढते आणि त्या प्रमाणात प्रोटीन तुम्ही घेऊ शकता. पण म्हणजे असा फॉर्म्युला जर आपण एक साधा लेमॅनच्या अवेअरनेससाठी सांगायचं म्हटलं तर साधारणपणे 0.8 to 1 ही नॉर्मल रिक्वायरमेंट आहे. पण त्याच्यापेक्षा जर तुम्ही फक्त जिम नाही पण एन्ड्युरन्स ऍक्टिव्हिटी करत असाल, सकाळी तुम्ही सायकलिंगला जात असाल किंवा तुम्ही स्विमिंग करत असाल, रनिंग, आता आपण बघतो बरेच लोक ऍथलेटिक्स स्पेशली एन्ड्युरन्स ऍक्टिव्हिटीज मध्ये खूप ऍक्टिव्ह झालेले, आयर्नमॅन आहे, तर या सगळ्या ऍक्टिव्हिटीज मध्ये जेव्हा लोक भाग घेतात तेव्हा नुसतं एन्ड्युरन्स ऍक्टिव्हिटी नसते, त्याला स्ट्रेंथ ट्रेनिंगची पण गरज असते. त्यामुळे नुसतं रनिंग करून तुम्ही चांगले रनर होऊ शकत नाही, त्याला स्ट्रेंथ ट्रेनिंगची पण गरज असते. तर तेव्हा तुमचे 2-2, 3-3 प्रकारचे वेगवेगळे वर्कआउट्स असतात, टाइम ट्रायल्स असतात. त्यावेळेला मग इंटेन्स वर्कआउट असेल तर तुम्हाला प्रोटीन घेणं गरजेचं आहे. मला आता पुढचा विचारायचं होतं की आता तुम्ही म्हणालात की इंडोर एक्सरसाइज करतायत लोक आणि मग इलेक्ट्रोलाइट्स घेतात. तसंच एक ट्रेंड आहे की वर्कआउटच्या मध्ये काही सप्लिमेंट्सचा वापर केला जातो. म्हणजे खरंच गरज आहे का असा विचार न करता, उदाहरणार्थ BCA असेल किंवा जनरल इलेक्ट्रोलाइट असेल किंवा शुगर ड्रिंक असेल, असं काहीतरी वापरलं जातं. तर त्याच्या मागचं सायन्स लोकांना मे बी माहिती नाहीये म्हणून असा ट्रेंड होत असेल की नॉर्मल वर्कआउट आहे 1 तास फक्त, 1 तासातले तुम्ही ऍक्च्युअल बघायला गेलं एका मशीन पासून दुसऱ्या मशीन पर्यंत जायचा कालावधी, तर तुम्ही 40 मिनिट्सच वर्कआउट करत असता, बरोबर. पहिला वॉर्मअप असेल, नंतरचा कूलडाऊन असेल. मग त्याच्यामध्ये खरंच ही ब्रांच अमायनो ऍसिड घ्यायची गरज आहे का?
नाही, आपला फोकस काय आहे त्याच्यावरती अवलंबून आहे. खूप तुम्ही ऍक्च्युली फटिग्ड असाल, तुम्हाला तो वर्कलोड नीट घेता येत नसेल, टायर्ड असाल आणि तुमचं वर्कआउट हे जास्त ड्युरेशनचं असेल, फॉर एक्झाम्पल 2-3 तास तुम्ही एक्सरसाइज करत असाल, तर डेफिनेटली ब्रांचेन अमायनो ऍसिड्स किंवा इतर इसेन्शियल अमायनो ऍसिड्स हे इंट्रा ट्रेनिंग सप्लिमेंट आपण जे म्हणतो ते तुम्हाला आवश्यक आहे, ते तुम्ही घेऊ शकता. त्याचबरोबर इलेक्ट्रोलाइटची गरज असते. म्हणजे काही असे जरी एसी जिम मध्ये एक्सरसाइज करत असेल तरी त्यांना घाम खूप येतो, त्यांचा इलेक्ट्रोलाइट म्हणजे सोडियम लॉस खूप होतो, तेव्हा त्यांना इलेक्ट्रोलाइट ड्रिंकची गरज असू शकते. पण ते सुद्धा जर तुम्ही जास्त वर्कआउट करत असाल आणि तुमचं स्वेट रेट जास्ती असेल तर आहे गरज. पण अदरवाईज तुम्ही अगदीच 30 मिनिटं एक्सरसाइज करता तर त्याच्यामध्ये कुठल्याही कार्बोहायड्रेट किंवा इलेक्ट्रोलाइट ड्रिंकची गरज पडत नाही. तुम्ही पोस्ट वर्कआउट ते घेऊ शकता. मग ते तुम्ही लिंबू पाणी घेऊ शकता किंवा सरबत घेऊ शकता किंवा एका डायल्युटेड फ्रूट ज्यूस घेऊ शकता नंतर आपलं ट्रेनिंग संपल्यानंतर, किंवा एखादा सॉल्टेड स्नॅक खाऊ शकता ज्याच्यामधनं सोडियम लॉस झाला असेल तर तो भरून काढता येईल. पण प्रत्येक वेळेला आर्टिफिशियल सप्लिमेंटची तशी गरज नसते. जर तुमची इंटेन्सिटी जी आहे कामाची किंवा एक्सरसाइज करण्याची इंटेन्सिटी फार नसेल तर तशी गरज पडत नाही. मॅम, आता मला विचारायचं होतं की मसल्सच्या बाबतीमध्ये मसल ग्रोथ होण्यासाठी तुम्ही जे मगाशी म्हटलं की मसलला ट्रिगर झाला पाहिजे, तर ऍक्च्युली ती प्रोसेस काय असेल की मसल मास वाढवणे ही जी आपण म्हणतोय ती ऍक्च्युअल प्रोसेस काय असेल, म्हणजे सर्वसामान्यांना कळावं म्हणून मी हा प्रश्न विचारते की मसल मास वाढवण्यासाठी काय ऍक्च्युली शरीरामध्ये घडतं आणि त्याच्यामुळे मसल मास वाढतं आणि चरबीचं प्रमाण कमी होतं. तर म्हणजे आता त्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे तुम्ही जेव्हा एक्सरसाइज करता तेव्हा 2 गोष्टी होत असतात की तुमचं एक तर मसल ला ट्रिगर म्हणजे बेसिकली तुम्ही काहीतरी स्ट्रेंथ ट्रेनिंग ऍक्टिव्हिटी करता. म्हणजे आता तुम्ही एंड्युरन्स ट्रेनिंग ऍक्टिव्हिटी केली तर तुमचा असा मसल बल्क दिसेल. पण रेझिस्टन्स एक्सरसाइज किंवा स्ट्रेंथ ट्रेनिंग आणि लोड हळूहळू वाढवत असाल ट्रेनिंगचा, त्या प्रमाणात मग मसल मास तुमचा वाढतो. तर ते दोन्ही आवश्यक आहे. म्हणजे एक्सरसाइज हा ट्रिगर झाला आणि प्रोटीनची रिक्वायरमेंट जी आहे ती पूर्ण करणं दोन्ही गरजेचं आहे. त्याबरोबर काही विटॅमिन्स आणि मिनरल्सची पण आवश्यकता असते. तर हे सगळं जर असेल तर मसल हायपरट्रॉफी होऊ शकते. आणि मसल हायपरट्रॉफी व्हायला साधारणपणे 10 ते 12 आठवडे तुम्ही तो सातत्याने प्रोग्रेसिव्ह ओव्हरलोड तुम्ही जर एक्सरसाइज दिला तरच तुमची ती मसल हायपरट्रॉफी. म्हणजे तुमचा गोल काय आहे, नुसतं मसल बिल्ड करायचंय तर प्रत्येक जण काही बॉडी बिल्डर होऊ शकत नाही. तुमचा गोल काय आहे त्याप्रमाणे मसल बिल्डिंग होतं आणि त्याप्रमाणे तुमचा पूरक आहारही असायला पाहिजे. फक्त प्रोटीन घेऊन होणार नाहीये, बाकी पण त्याच्यासाठी इतर आवश्यक ज्या गोष्टी आहेत ते पण घेणं आवश्यक आहे. आणि एक्सरसाइज करताना फॅट लॉस होतो, म्हणजे एंड्युरन्स ऍक्टिव्हिटीमध्ये फॅट लॉस होतो. म्हणजे दोन्ही गोष्टी होतात ना, बॉडी कॉम्पोजिशन बदलतं, म्हणजे फॅट लॉस पण होतो एक्सरसाइजनी आणि मसल बिल्डिंग पण होतं. तर गोल काय आहे, मसल हायपरट्रॉफी, मसल जास्ती वाढवण्याचा गोल आहे का यू वॉन्ट टू बिल्ड युअर स्ट्रेंथ. म्हणजे स्ट्रेंथ ट्रेनिंग मध्ये असं नाही की प्रत्येक जण बॉडी बिल्डर होतं. फॉर एक्झाम्पल साधी गोष्ट आहे, तुम्हाला 4 भाजीच्या पिशव्या उचलून आणण्यासाठी सुद्धा तेवढी स्ट्रेंथ असायला पाहिजे. त्यासाठी सुद्धा आपल्याला स्ट्रेंथ ट्रेनिंगची गरज पडतेच. मॅम, प्री वर्कआउट मील बद्दल खूप बोललं जातं की वर्कआउटला जायच्या आधी खाल्लं पाहिजे. आणि अजून एक ट्रेंड असा आहे की काही न करता एम्प्टी स्टमक वर्कआउट करणं. तर ह्या दोघांचाही आपल्या ओव्हरऑल बॉडी कॉम्पोजिशनवर काय परिणाम दिसेल आणि काय फायदेमंद राहील? आता ड्युरेशन ऑफ एक्सरसाइज काय आहे त्याच्यावरती ते सगळं अवलंबून आहे. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल लॉंग रनला तुम्हाला जायचं असेल तर काहीतरी खाऊन गेलेलं चांगलं. म्हणजे प्री वर्कआउट तुम्ही काहीतरी केळं खाल्लं आणि गेलात किंवा काही डेट्स खाल्ले किंवा काहीतरी एक खाल्लं. आता जर तुमचा गोल फॅट बर्निंग असेल आणि स्पेशली मेल्ससाठी तर मग तुम्ही कॉफी पिऊन जाऊ शकता. पण ह्या सगळ्या गोष्टी ह्या ट्रेंड्स आहेत, म्हणजे प्रत्येकाला हे वर्क होईल असं नाही. ते एम्प्टी स्टमक ट्रेनिंग करू शकतात. पण असं दिसून येतं बऱ्याच स्टडीज मधनं की एम्प्टी स्टमक हे ट्रेनिंग हे मेल्स मध्ये ते करू शकतात सस्टेन, आधीच त्यांच्या बॉडीमध्ये जास्त मसल मास आहे. पण स्त्रियांनी मात्र काहीतरी खाऊनच वर्कआउट केलं पाहिजे. म्हणजे स्टॅसी सिम्स नावाची एक
सायंटिस्ट आहे, जिच्या बऱ्याच रिसर्चेस आहेत आणि त्याच्यामध्ये तिने सांगितलं की डोंट ट्रीट मेल्स अँड फिमेल्स सेम बिकॉज देअर बॉडीज आर डिफरंट, त्यांचे हॉर्मोनल लेवल्स डिफरंट आहेत. तर फिमेल जर असतील, एक्सरसाइज करणाऱ्या महिला असतील, तर त्यांनी काहीतरी थोडं खाऊन एक्सरसाइज करावा आणि मेल्स तसं एम्प्टी स्टमकही करू शकतात. पण गोल काय आहे त्याच्यावरती ते जास्त अवलंबून आहे. आणि जर ॲथलीट असेल आणि जास्त वेळ ट्रेनिंग करायचं, लहान मुलं असतील तर डेफिनेटली काहीतरी प्री वर्कआउट त्यांनी घेतलं पाहिजे. आणि प्री वर्कआउट फूड म्हणजे लहान मुलांसाठी आपण सप्लिमेंट नाही म्हणत, पण काहीतरी एक कार्बोहायड्रेट बेस, थोडंसं प्रोटीन असलेला स्नॅक घेऊनच मग एक्सरसाइज करावा, म्हणजे सस्टेन ते करू शकतात जास्त वेळ एक्सरसाइज. ओके, मग उदाहरणार्थ प्री वर्कआउट स्नॅकची काय अगदी सोपी, आपण सोपी म्हणजे अगदी सोपी म्हणजे मी तर सांगेन पोळीचा लाडू खाऊ जा, त्याच्यानंतर केळं आणि पीनट बटर तुम्ही खाऊ शकता, किंवा एखादं पॉरिज असेल, दलिया वगैरे, तर ते हे प्री वर्कआउटसाठी चांगलेच लागते. आणि प्रत्येकाने आपली टॉलरन्स लेवल बघायची, म्हणजे पोटभर खाऊन एक्सरसाइज नाही करू शकत. सो किती वेळ आहे, आता फॉर एक्झाम्पल बऱ्याच वेळा खूप पहाटे एक्सरसाइजला जातात, मग तेव्हा त्यांना काही खाणं शक्य नसतं, मग तेव्हा बेड टाइम स्नॅक तुम्ही देऊ शकता. म्हणजे रात्रीचं लवकर जेवण करून मग तुम्ही एखादा कार्बोहायड्रेट प्रोटीन बेस्ड स्नॅक तुम्ही जर दिला, तर मग सकाळी उठून खाण्याची हे राहत नाही. कारण बऱ्याच लोकांना सकाळी उठलं की काही खायचं नसतं, फिलिंग नसतं ना की उठलं की लगेच काहीतरी खायचं आणि लगेच वर्कआउटला जायचं, असं नाही होऊ शकत. मग तेव्हा तुम्ही रात्री त्यांना एक ॲडिशनल स्नॅक देऊ शकता, जेणेकरून सकाळी त्यांचे जे एनर्जी टँक्स आहेत, म्हणजे ग्लायकोजन लेवल्स आहेत, ते चांगले टॉपटप असतील आणि ते व्यवस्थित एक्सरसाइज करू शकतील. मॅम, आता वर्कआउट झालाय आणि वर्कआउट झाल्यानंतर आता आपण असं बऱ्याच वेळा ऐकतो की ती विंडो आहे आणि त्या विंडोच्या मध्येच प्रोटीन गेलं पाहिजे, आणि मग ते खरंच तसंच फॉलो करायला पाहिजे. आणि आपले चॉईसेस काय पाहिजेत, म्हणजे पोस्ट वर्कआउट आपण काय खाल्लं पाहिजे जेणेकरून आपलं बॉडी कंपोजिशन चांगलं होईल, आपलं मसल मासवर चांगला परिणाम दिसेल. आता पोस्ट म्हणजे रिकव्हरी, बेसिकली आपला गोल जो आहे पोस्ट वर्कआउट मीलचा, तो रिकव्हरी आहे. कारण आपण एक्सरसाइज एकदा नाही करत, आपण परत दुसऱ्या दिवशी पण आपल्याला एक्सरसाइजला जायचं असतं. तर 3 गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. फर्स्ट इज हायड्रेशन, कारण वर्कआउट करताना बऱ्यापैकी घाम आलेला असतो, त्यामुळे इलेक्ट्रोलाइट लॉस झालेला असतो, तर हायड्रेशन महत्वाचं आहे. त्याच्यानंतर कार्बोहायड्रेट्स पण महत्वाचे आहेत, नुसतं प्रोटीनच नाही. तर प्रोटीन तुम्ही घेऊ शकता, म्हणजे फॉर एक्झाम्पल इलेक्ट्रोलाइट ड्रिंक, म्हणजे काहीतरी लिंबू सरबत घेतलं किंवा इलेक्ट्रोलाइट किंवा स्पोर्ट्स ड्रिंक घेतलं, त्याच्यानंतर एखादं केळं खाल्लं, म्हणजे कार्बोहायड्रेट्स आहेत, आणि मग प्रोटीन, मग तुम्ही त्याच्यामध्ये अंडी खाऊ शकता, मिल्कशेक पिऊ शकता, दुधाचं व्हे प्रोटीन घेऊ शकता. हे सगळे 3 घटक असतील तरच तुमची फास्ट रिकव्हरी होईल. असं म्हटलं जातं की साधारणपणे आपलं जे मसल बिल्डिंग आहे ते ती साधारण 3 तासापर्यंत टॉपवरती असतं आणि मग हळूहळू ते डिक्लाइन होतं. आणि म्हणून वर्कआउटचा पॅटर्नही वेगळा असतो ना. आज आपण तोच वर्कआउट नाही करत, म्हणजे आज अप्पर बॉडी केलं तर उद्या लोअर, आज पुशिंग एक्सरसाइज केले तर उद्या पुलिंग करणार आहे, मग लेग वर्कआउट करणार. तर वर्कआउटचा पॅटर्नही वेगवेगळा आहे. त्याप्रमाणे आपल्या मसल्सला जे आपण वर्कआउट केले त्यांना रिकव्हरी होण्यासाठी आणि मसल बिल्डिंग होण्यासाठी साधारण 24 ते 36 तास ऍक्च्युली ती फेज असते. तर त्याप्रमाणे आपण आपलं वर्कआउटही ठेवायला पाहिजे आणि त्याचबरोबर आपलं फीडिंग जे आहे, आणि एका वेळेसच भरपूर प्रोटीन असंही करू नये, कारण ते डिवायडेड डोसमध्ये असलं पाहिजे. आता सर्वसाधारणपणे मी हे उदाहरण खूप वेळा देते की बरेच वेळा लोक काय करतात, त्यांची सकाळपासून संध्याकाळपर्यंत जे जेवण असतं त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं प्रोटीन नसतं आणि एकदम रात्रीच ते भरपूर चिकन, पनीर असं खात असतात. तर हे डिस्ट्रीब्युशन ऑफ जे काय प्रोटीन आहे ते बरोबर नाही. तर प्रत्येक मीलमध्ये प्रोटीन असायला पाहिजे, ब्रेकफास्टमध्ये असायला पाहिजे, लंचमध्ये असायला पाहिजे, आणि स्नॅक काही खात असाल त्याच्यातही थोडं, तर मग त्याचं व्यवस्थित ॲब्झॉर्प्शन होतं आणि ते शरीराला उपयोगी पडतं. ओके. थोडंसं पुढे गेल्यानंतर आपण मला विचारलं होतं की सप्लिमेंट निवडताना कशा पद्धतीची आपण निवडावीत, आणि त्याच्यामध्ये काही गव्हर्नमेंटचं रेग्युलेशन असतं का, किंवा काही आपण कुठलं काय त्याच्यावर शिक्का असेल असं निवडावं, असं काही त्याला नॉर्म्स आहेत का?
आता सप्लिमेंट निवडताना पहिली गोष्ट म्हणजे तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच सप्लिमेंट घ्यावी. कोणी यांनी सांगितलं सोशल मीडियावरती किंवा कुठलाही हिरो हिरोईन किंवा यांनी एन्डॉर्स केलं आहे म्हणून आपण ते सप्लिमेंट कधीही घेऊ नये. हा सर्वसामान्य माणसांसाठी एक महत्वाचा मेसेज आहे की उगीच कोणी सांगितलं म्हणून आपण सप्लिमेंट घेऊ नये. पण आधी सुरुवातीला आपण नक्की आपली ऍक्टिव्हिटी लेवल काय आहे ते बघावं. आपण खरंच तेवढी एक्सरसाइज करतोय का, एवढा वर्कआउट आपला आहे का, आपल्या आहारामध्ये काय, तर तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली सप्लिमेंट निवडावं. आता सप्लिमेंट बिझनेस हा $1 बिलियन वरती म्हणजे खूपच आणि कोविड नंतर इतके सप्लिमेंट्स मार्केटमध्ये आलेत. म्हणजे बऱ्याच वेळा असं होतं की जेव्हा मी ज्या प्लेयर्स बरोबर किंवा ऍथलीट्स बरोबर काम करते तेव्हा ते असे फोटो पाठवतात आणि म्हणतात की मॅम ये सप्लिमेंट ले लू, वो सप्लिमेंट ले लो. तर बऱ्याच सप्लिमेंट्स अशा असतात की मी ते कधीही बघितलेलेही नसतात. म्हणजे ॲज अन एक्सपर्ट मला ते दोन्ही ट्रॅक करणंही अवघड आहे. म्हणजे मला वेगवेगळे कुठले कुठले प्रॉडक्ट्स आलेत ह्या बऱ्याच गोष्टी मलाही माहिती नसतात. पण त्यांना यांनी सांगितलं त्यांनी सांगितलं असं करून त्यांच्याकडे भरपूर सप्लिमेंटचं इन्फॉर्मेशन असतं. म्हणजे बेसिकली त्यांना खूप माहिती असतं ही ब्रँडांची आहे, इसने ये लिया उसने वो लिया असं ते खूप सांगतात. तर ज्या सप्लिमेंट ब्रँड्स आहेत तर त्याला रेग्युलेटरी ऑथॉरिटी म्हणजे जे इम्पोर्टेड किंवा US मधनं किंवा त्यांना काही रेग्युलेशन नाही. म्हणजे FDA रेग्युलेशन त्याचं एवढं स्ट्रिंजंट नाही. पण आपल्याकडे ज्या सप्लिमेंट्स तयार होतात त्यांना FSSAI रेग्युलेटरी बॉडी आहे आणि त्यांनी त्याचं वर्गीकरण केलेलं आहे वेगवेगळ्या पद्धती. म्हणजे विटॅमिन्स अँड मिनरल्स वेगळे प्रकारचे असतात, ते फार्मा ग्रेडचे असतात. त्याच्यानंतर FSSAIनी स्पोर्ट्स सप्लिमेंटसाठी फूड फॉर स्पेशल डायटरी यूज हे एक वेगळं कॅटेगरी तयार केलेली आहे. तर त्याचंही सर्टिफिकेशन असतं. तर ह्या गोष्टी आपण बघणं आवश्यक आहे. त्या व्यतिरिक्त आपण प्रत्येक सप्लिमेंट ही थर्ड पार्टीनी सर्टिफाय केलेली असते. म्हणजे काही अशा कंपन्या आहेत ज्या सप्लिमेंट्स घेतात, त्यांना एस्टिमेट करतात, त्याचं अनालिसिस करतात आणि त्याच्यामध्ये काही असे घातक घटक आहेत का ज्याच्याने आपल्याला इजा होऊ शकते हे शोधून काढतात आणि मग ते सर्टिफिकेशन देतात की सेफ आहे की नाही, आपल्या कन्झम्पशनसाठी सेफ आहे की नाही हे त्याच्यावरती एक शिक्का देतात, म्हणजे एक एन्डॉर्स करतात. ते बघूनच आपण सप्लिमेंट्स घ्यावे. आणि प्रत्येकाने कधी मॅन्युफॅक्चर केलंय, कुठे मॅन्युफॅक्चर केलंय हे पण आहे. कारण बरेच प्रोडक्ट्स असे ऑनलाईन आपल्याला अवेलेबल असतात, ते फेक असू शकतात. म्हणजे डब्बा तोच आहे पण प्रॉडक्ट दुसरा आहे, अशाही गोष्टी होतात. ओके. अडल्ट्रेशन पण सप्लिमेंट्स मध्ये जास्त दिसतं? हो, दिसतं. म्हणजे बऱ्याचशा जे स्पोर्ट्स रिलेटेड सप्लिमेंट्स आहेत साधारण 50 ते 60% अडल्ट्रेशनचे रिपोर्ट्स आहेत. पण म्हणून थर्ड पार्टी सर्टिफाईड सप्लिमेंट्स घेणं गरजेचं आहे. म्हणजे आपण त्या सेफ आहोत असं आपल्याला वाटतं. म्हणजे फुल प्रूफ असं काही नाही. ओके मॅम, मला विचारायचं होतं की आपण जेव्हा सप्लिमेंटचा विचार करतो तर सप्लिमेंट बद्दल असं असतं की म्हणजे मी असा एक ट्रेंड बघितला की वर्कआउट करतोय म्हणजे मी रोज झिंक घेतलंच पाहिजे, मी विटॅमिन E घेतलंच पाहिजे, त्याच्यानंतर व्हायटॅमिन Cच्या सप्लिमेंट्स तर अशा लिमलेटच्या गोळ्यांसारख्या वापरल्या जातात. तर हे करणं योग्य आहे का? कारण हा एक ट्रेंड आहे आणि हा एक फॉर्मॅट सांगितला जातो की जिम चालू केली की तुम्ही हे घ्या, विटॅमिन B घ्या. तर ह्याच्याबद्दल तुमचं मत काय? तर आता जिम चालू केली की ह्या सगळ्या सप्लिमेंट आवश्यक आहे असे मोस्टली ट्रेनर सांगतात. पण पहिली गोष्ट म्हणजे ब्लड अनालिसिस काही केलंय का तुम्ही? ब्लड रिपोर्ट्स तुम्ही बघितलेत का? तुमच्या शरीरामध्ये या सगळ्या गोष्टींची कमतरता आहे का? आता झिंक आपल्याला फूड बेस्ड सोर्सेस मधनं पण मिळतं. विटॅमिन C आपण वेगवेगळी फळं खाल्ली तर आपल्याला मिळतं. पण ऍडिशनल काही गरज आहे का हे आधी तपासून पाहणं गरजेचं आहे. आणि मग नंतर जर खरंच तुमची इम्युनिटी खूप पुअर असेल, तुम्हाला खूपच सारखी सर्दी खोकला होत असेल, तुम्ही जिम पण करत असाल, त्याच्यानंतर तुमचं हेवी वर्कआउट असेल, तर मग तुम्हाला त्या सप्लिमेंट्सची गरज पडते. पण ब्लड रिपोर्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्ही ब्लड अनालिसिस, आणि भारतामध्ये ब्लड टेस्ट करणं किती सोपं आहे. म्हणजे कम्पेअर्ड टू अदर कंट्रीज आपण कुठल्याही आपल्या जवळच्या लॅबमध्ये जाऊन आपण बेसिक ब्लड चेकअप करू शकतो. त्याप्रमाणे मग त्याच्यानंतर आपण ठरवू शकतो की हिमोग्लोबिन कमी आहे तर आयर्न सप्लिमेंट
प्रॉब्ली आवश्यक आहे, पण ती पण लाईफ लॉंग नाही आहे. कुठलीही सप्लिमेंट ही लाईफ लॉंग नाही आहे. त्यासाठी जोपर्यंत आपल्या त्या लेवल्स वाढत नाही, पुन्हा चेक करत नाहीत लोक. आता फॉर एक्झाम्पल व्हिटॅमिन डी कमी आहे आपल्याला दिसलं तर 5-6 आठवडे सॅशेमधनं सप्लिमेंट घेतात, पण नंतर ती वाढल्यानंतरही कंटिन्यू करतात किंवा नंतर मध्येच सोडून देतात. अशा गोष्टी होऊ नयेत. म्हणजे जो काही प्रोटोकॉल असतो तो फॉलो करणं आवश्यक आहे. बरोबर, अगदी बरोबर. मॅम, आता बघितलं असेल की साधारणपणे आउट ऑफ 10 लोक 8 लोकांना तरी B12ची डेफिशियन्सी दिसते. तर आपल्याकडे माहिती आहे की B12चे रिसोर्सेस पण थोडे लिमिटेड असतात. तर मग त्याचं कारण काय, म्हणजे डेफिशियन्सी का होतीये आणि त्याच्यावर सोपे उपाय काही करता येतील का? आता B12ची डेफिशियन्सी आहे कारण मोस्टली जरी नॉन व्हेजिटेरियन असले तरी पूर्ण आठवड्यातनं एकदाच ते नॉनव्हेज खातात किंवा दूध पिण्याचं प्रमाण, अंडी खाण्याचं प्रमाण कमी आहे. कारण डायजेस्टिव्ह सिस्टीम आपली एवढी हे परिपक्व नाहीये किंवा अब्झॉर्प्शन व्यवस्थित होत नाही. त्यामुळे B12ची डेफिशियन्सी, काय सायन्स अँड सिम्पटम्स आहेत ते बघणं आवश्यक आहे की काय थकवा येतोय, नर्वस काही इश्यूज आहेत का, नर्व्हजला काही हे आहे का, ते सगळं तपासून पाहिल्यानंतरच मग. पण नॉर्मली आपल्या आहारामधनं अंडी, दूध, नंतर दुग्धजन्य पदार्थ, नॉनव्हेज यातनं आपल्याला B12 मिळतं, पण त्याचं ऑब्झॉर्प्शन व्यवस्थित होत नाही. म्हणून आपल्याला इतर घटक म्हणजे सप्लिमेंट घेण्याची गरज पडते. मॅम, प्रोबायोटिक्स बद्दल काय मत आहे? कारण का आता जर आपण सोशल मीडियावर बघितलं तर 2च गोष्टींच्या ऍडव्हर्टाईज दिसतात. त्यातला मी पहिला प्रश्न घेतला प्रोबायोटिक बद्दलचा आणि दुसरा प्रश्न क्रिएटिन बद्दलचा. असं तर प्रोबायोटिक बद्दल तुमचं काय मत आहे? आता प्रोबायोटिक सप्लिमेंट फॉर्म मध्ये तसं घेण्याची काही आवश्यकता नाही आहे. कारण आपला जर आहार चौरस असेल, आपल्या आहारामध्ये भरपूर प्रथिनं, कार्बोहायड्रेट्स असतील, फायबरचं प्रमाण असेल किंवा आपण जे काही फर्मेंटेड फूड्स आहेत, म्हणजे आता आपण आपले पारंपरिक पदार्थ असे बरेच आहेत ज्याच्यामधनं आपल्याला प्रोबायोटिक्स मिळू शकतात. फॉर एक्झाम्पल आपण लोणची खातो, म्हणजे पूर्वीपासून आपण ते खातोय. लोणचं असेल किंवा आजकाल नवीन निघालेले प्रॉडक्ट्स म्हणजे किमची आहे, कांजी आहे, बीटरूटची कांजी बनवली जाते किंवा साऊथमध्ये पांता तो भात, आदल्या दिवशीचा भात मडक्यामध्ये ठेवून त्याच्यात नंतर पुन्हा सकाळी उठून त्याच्यामध्ये नॅचरली आपल्याला प्रोबायोटिक्स मिळू शकतात. तर जर आहार व्यवस्थित असेल तर डेफिनेटली प्रोबायोटिक्सची सप्लिमेंटची तशी गरज नाहीये. पण एखादी व्यक्ती जिला IBS असेल किंवा सिलियाक डिसीज असेल किंवा त्यांचं ग्लुटनचं पचन व्यवस्थित होत नसेल किंवा काही डायजेस्टिव्ह इश्यूज असतील किंवा एखादी व्यक्ती आजारी आहे आणि त्यांना अँटीबायोटिक सप्लिमेंट दिलेली आहे किंवा अँटीबायोटिक्स दिलेत, म्हणजे ट्रीटमेंटमध्ये अँटीबायोटिक दिले, तर तेव्हा प्रोबायोटिक घेण्याची गरज पडते. पण अदरवाईज जर आहार व्यवस्थित असेल तर प्रोबायोटिक सप्लिमेंट्स रोज म्हणजे घ्यायलाच पाहिजे असं काही नाही. म्हणजे आता तर असं मी काही बघितलं की असा 12 दिवसांचा एक कोर्स सारखा काहीतरी डिझाईन केलं वेट लॉस साठी, आणि मग ते घ्या आणि मग ते प्रोबायोटिक घ्या म्हणजे तुमचं पचन चांगलं होईल, तुमचं वेट लॉस होईल. मला असं वाटतं की हे खरं नाही आहे. हे म्हणजे न्यूट्रिशन सायन्स आपल्याला फक्त ते हिमनग कसं आहे त्याचं फक्त टोक दिसत असं, ज्या खाली खूप मोठं आहे आणि त्याचाही विचार केला गेला पाहिजे. मॅम, मला विचारायचं होतं की क्रिएटिन बद्दल. म्हणजे आता क्रिएटिन बद्दल पण मला अजूनही आठवतं की तुम्ही आम्हाला जेव्हा शिकवलं होतं तेव्हा तुम्ही ते किती अमाऊंट पासून चालू करायचं, किती अमाऊंट पर्यंत घेता येतं, कुठल्या स्पोर्ट्सला आपण क्रिएटिन देणं गरजेचं आहे, तर त्याच्याबद्दल थोडं सांगा. आता क्रिएटिन मोनोहायड्रेट म्हणजे सगळ्यात जास्त रिसर्च केलेली सप्लिमेंट म्हणजे क्रिएटिन मोनोहायड्रेट आहे. आता क्रिएटिन आपल्याला केव्हा लागतं, जेव्हा आपली ऍक्टिव्हिटी ही खूप शॉर्ट बर्स्ट आणि फास्ट ऍक्टिव्हिटी असते. म्हणजे फॉर एक्झाम्पल 100 मीटर धावणं किंवा वेट उचलणं किंवा बॉल किक करणं किंवा स्क्वॉशची जी सर्व आहे, जेव्हा आपल्याला क्विक आउटबर्स्ट ऑफ एनर्जी लागते तेव्हा तिथे आपली ती सिस्टीम ATP-CP जी आहे ती वापरली जाते, तेव्हा आपल्याला क्रिएटिनची आवश्यकता पडते. तर आता क्रिएटिन बेसिकली पॉवर बेस्ड वर्कआउटसाठी आपल्याला आवश्यक आहे, क्विक एनर्जीसाठी आहे आणि क्रिएटिनमुळे मसल मास वाढण्यासही मदत होते. त्यामुळे क्रिएटिन सप्लिमेंट जास्त पॉप्युलर. त्याचे बरेच फायदेही आहेत आणि कोणत्या वयात घ्यायचं, कोणत्या स्पोर्ट्सला घ्यायचं त्याचेही काही नियम आहेत. म्हणजे आता
आत्ताचे जे रिसेंट रिसर्चेस आहेत त्याच्यामध्ये लो डोसमध्ये म्हणजे साधारण 3 ग्रॅम क्रिएटिन जर घेतलं तर त्याचा तसा काही हानिकारक इम्पॅक्ट आपल्याला दिसून येत नाही. पण एखादी व्यक्ती अशी असेल की ज्याला काहीतरी रिनल प्रॉब्लेम म्हणजे किडनीचा काही आजार असेल किंवा लिव्हरचा काही आजार असेल किंवा काही असेल ऑलरेडी असेल आणि मग क्रिएटिन घेतलं तर आपण आधी आपली सिरम क्रिएटिन लेवल किती आहे हे तपासून घेणं आवश्यक आहे. तर काय असा त्रास असेल तर घेऊ नये. आणि दुसरी गोष्ट म्हणजे क्रिएटिनचा प्रोटोकॉल असतो म्हणजे लोडिंग करतात आणि नंतर मेंटेनन्स असतो. तर ते आधी आपण तज्ञांच्या सल्ल्याने आपल्याला खरंच आहे का आवश्यक म्हणजे एखादी व्यक्ती घेतेय म्हणून आता प्रोटीन सप्लिमेंट्स मध्ये सुद्धा क्रिएटिन घालून आपल्याला आता नवीन प्रोडक्ट्स मध्ये दिसतं किंवा क्रिएटिन प्री वर्कआउट मध्येही घातलेलं असतं म्हणजे बरेच घटक असतात त्याच्यामध्ये क्रिएटिन पण असतं. तर नॉन व्हेजिटेरियन खाणाऱ्या व्यक्तींमध्ये क्रिएटिन नॅचरली लेवल ही जास्त असते. पण व्हेजिटेरियन जर असतील तर एवढं क्रिएटिन आपल्या प्रोटीन मधनं जे काय सोर्सेस आहेत त्यातनं तयार होत नाही. तर फायदा व्हेजिटेरियन्सला नक्कीच होतो जास्त कम्पेअर्ड टू नॉन व्हेजिटेरियन्स. पण क्रिएटिनचा अजून एक महत्वाची गोष्ट अशी आहे की 18 वर्षाच्या पेक्षा खालच्या वयातील मुलींनी क्रिएटिन घेऊ नये. अमेरिकन अकॅडमी ऑफ पीडियाट्रिक्स जे आहे त्यांनी सांगितलं की 18+ क्रिएटिन म्हणजे 16 वर्षाचा मुलगा जिम मध्ये जातोय म्हणून उगीच क्रिएटिन नुसतं जिम मध्ये जातोय तर क्रिएटिन घ्यायची गरज नाही. हे स्पोर्ट्सशी रिलेटेड आहे. तुमचा स्पोर्ट काय तुम्ही ऍक्च्युअली वेट लिफ्टिंग करणार आहात तुमची कॉम्पिटिशन आहे तेव्हा तुम्ही ते डेफिनेटली किंवा डिस्क थ्रो किंवा असे म्हणजे जिथे झेस्ट ऑफ एनर्जी लागेल आणि क्विक आउटबर्स्ट जिथे आपल्याला क्विक एनर्जीची गरज असते बॉलिंग करायची आहे फास्ट किंवा स्प्रिंटिंग आहे तेव्हा आपल्याला क्रिएटिन. मला असं वाटतं की ह्या एक्सप्लेनेशननी खूप लोकांच्या मनामध्ये असणारे संभ्रम दूर होणार आहेत. कारण का बऱ्यापैकी तरुण मुलांना असं वाटतं की जिम चालू करावी क्रिएटिन घ्यावं म्हणजे आपले मसल्स दिसतील. नाही मसल्स दिसण्यासाठी जसं मी आधी म्हटलं तसं एक्सरसाइजही व्यवस्थित योग्य प्रमाणात एक्सरसाइज आणि रेस्ट पण आवश्यक आहे. म्हणजे विदाउट रेस्ट नाहीये त्या नुसतंच ट्रिगर आपण एक्सरसाइज केला आणि जर तुम्ही खूप रात्री उशिरा झोपत असाल किंवा तुम्हाला तेवढी पुरेशी विश्रांती मिळत नसेल तर डेफिनेटली मसल बिल्डिंग होणारच नाही. जसं ट्रिगर आहे एक्सरसाइज ट्रिगर आहे तसं रेस्ट आणि रिकव्हरी पण आहे. त्यामुळे बाकी नंतर तुम्ही काय खाता यालाही खूपच महत्व आहे. नुसतं क्रिएटिन घेऊन ते होणार नाही. आणि मॅम क्रिएटिन घेतलं की वॉटर रिटेन्शन पण होतं तो बल्की दिसायला लागतो. तर लोकांना असं वाटतं की अरे आम्ही बल्की दिसलं पाहिजे तर त्यासाठी मग क्रिएटिनचा म्हणजे असा सायंटिफिक वेनी किंवा खरोखरच ब्लड टेस्ट करून क्रिएटिनचं मला वाटत नाही की कोणी घेत असेल. कोणीच नाही करत असंच म्हणजे जनरल घेतात. आणि एकदा तुमची ती लेवल क्रिएटिन तुम्ही साधारण 2 ते 3 महिने घेतल्यानंतर ब्रेक देणं आवश्यक आहे. बरेच लोक ब्रेक देत नाहीत कुठल्याही म्हणजे सप्लिमेंटचं. नाही तर मग असं सतत कुठलीच गोष्ट घ्यायची नाही. म्हणजे सप्लिमेंट ज्या सतत घ्यायच्या नाहीयेत. जेव्हा आवश्यक आहे ते तुमची लेवल वाढल्यानंतर तुम्ही त्याला ब्रेक द्यायचा आहे आणि मग नंतर पुन्हा. नाही तर मग आपलं स्वतःचं शरीराचं काम काय आहे ते कळणारच नाही ना. सगळं तुम्ही रेडीमेडच देताय. आता नवीन नवीन डाएट ट्रेंड्स येतात. किटो डाएट ट्रेंड होता तर मग बऱ्याच वेळा असं झालं की किटो डाएट ट्रेंड आहे म्हणून मग काही सप्लिमेंट्स घेतली गेली किंवा विगन आहे. तर अशा लोकांना जे असे काहीतरी पर्टिक्युलर फूड पॅटर्न फॉलो करतायत तर अशा लोकांना सप्लिमेंटची गरज जास्त असेल का? आता कीटो डाएट हे कधीही म्हणजे कोणाच्या मार्गदर्शनाशिवाय करू नये. अजिबातच करू नये. कारण त्याला बरेच कॅल्क्युलेशन्स असतात आणि ते कसं घ्यायचं आणि त्याला रेग्युलर मॉनिटरिंग लागतं. म्हणजे एक आहार तज्ञाची रेग्युलर तुमचा त्या व्यक्तीशी कॉल झाला पाहिजे. तुम्ही काय करताय, तुमची कीटोन लेवल वाढली आहे का नाही, काय ते सगळ्या रेग्युलर तुम्हाला फॉलोअप घ्यायला लागतो. त्यामुळे अनसायंटिफिक वे मध्ये जर काही किटोजेनिक डाएट जर कोणी फॉलो करत असेल तर डेफिनेटली त्यांच्या जीवाशी ते खेळतायत असंच मी सांगेन. कारण त्याचा बराच दुष्परिणाम दिसून येतो. तर मॉनिटरिंग त्याच्यामध्ये अतिशय आवश्यक आहे. व्हिगन डाएट आता ही ट्रेंडच आहे. मग तिथे डेफिशियन्सीज असतात. म्हणजे फॅट सॉल्युबल व्हिटॅमिन्सचे पण डेफिशियन्सी असू शकतात.
त्यांच्यामध्ये B12ची डेफिशियन्सी असू शकते, तर त्यांना मग सप्लिमेंट देणं आवश्यक आहे. आता इंटरमिटंट फास्टिंग बद्दल खूप बोललं जातं. मग इंटरमिटंट फास्टिंग मध्ये कोणी म्हणतं की 55 मिनिटातच खायचं आहे आणि मग सगळं खा. आणि तरी पण जे डिझायर्ड रिझल्ट आहेत, म्हणजे लोकांचा डिझायर रिझल्ट फक्त वेट लॉस करणं हा असतो. पण मला असं वाटतं की एक हेल्दी लाईफस्टाईल किंवा एक तुमच्याकडे बघून आपण पूर्वी जी मापदंड होते की तुकतुकीत त्वचा, निरोगी असणं, इम्युनिटी चांगली असणं, हे सगळे मागे पडतात. तर ह्या इंटरमिटंट फास्टिंगच्या काळामध्ये पण शरीरावर त्याचा दुष्परिणाम दिसून येईल आणि डेफिशियन्सी निर्माण होतील आणि मग सप्लिमेंटची गरज पडेल. हा, म्हणजे आता पूर्णपणे इंटरमिटंट फास्टिंग म्हणजे 8 तासामध्ये तुम्ही जे खाताय आणि मग काहीही खाता असं नाही, त्याला सुद्धा वेल प्लॅन्ड डाएट लागतं. जे 2 मील्स आहेत त्याच्यामधनं तुम्ही तुमच्या आहारामध्ये योग्य प्रमाणात प्रथिनं, कार्बोहायड्रेट्स, विटॅमिन्स, मिनरल्स हे सगळं जर व्यवस्थित फॉलो केलं तर इंटरमिटंट फास्टिंग एक चांगल्या पद्धतीची आहार पद्धती आहे. म्हणजे असं नथिंग न्यू ॲज सच. म्हणजे आता बरीच वर्ष, जुन्या काळात पण लोक 2 वेळा जेवायचे, मध्ये एखादं खायचं असं. तर नवीन असं काही नाहीये, पण योग्य जर आहार असेल तर डेफिनेटली रिझल्ट दिसतात इंटरमिटंट फास्टिंगचे. पण जर परत आहे तसं की ब्लड टेस्ट करायला पाहिजे, काय डेफिशियन्सी आहे ते पडताळून पाहिल्यानंतरच आपण मग जी आवश्यक ती सप्लिमेंट आपण त्यांना देऊ शकतो. मॅम, आता मॅग्नेशियम सप्लिमेंट बद्दल थोडंसं बोलूयात. बऱ्याच लोकांना म्हणजे आता हल्ली असे रोल ऑन सारखे मिळालेत की ते मॅग्नेशियम पायाला लावा आणि मग तुम्हाला झोप येईल. आणि मग बऱ्याच वेळा मेनोपॉज किंवा पेरिमेनोपॉजच्या काळामध्ये असणाऱ्या स्त्रियांसाठी हे एक असं म्हणजे दार ओपन झाले की अरे हे केलं की झोप लागेल किंवा हे केलं की माझी सगळे हॉर्मोन्स नीट काम करतील. तर खरंच त्याचा फायदा होतोय का? त्याच्याऐवजी आपण आहारामध्ये काही बदल केलेत की आपल्याला मॅग्नेशियम चांगलं मिळेल आणि त्याचा फायदा होऊ शकेल? आता मॅग्नेशियम म्हणजे आताच्या सध्याच्या ट्रेंडमध्ये मोस्ट वेल रिसर्च सप्लिमेंट असं म्हणायला हरकत नाही आहे. तसा त्या रोल ऑनचा वगैरे पण फायदा दिसून येतो. म्हणजे स्पेशली ॲथलीट्स मध्ये काही पेन असेल तर त्याचा फायदा लोकल ऍप्लिकेशननी दिसून येतो. पण जर तुम्ही काहीच खाल्लं नसेल आणि नुसतीच मॅग्नेशियमची सप्लिमेंट घेऊन झोपायचा प्रयत्न केला तर झोप येणार नाही. तर म्हणजे एम्प्टी स्टमक आधी तुम्ही तुमचं रेग्युलर डाएट व्यवस्थित फॉलो करणं आवश्यक आहे आणि मग मॅग्नेशियम सप्लिमेंट ते आहे, त्याचा फायदा आपल्याला दिसून येतो. पण कोणचं घ्यायची हीच आपण तज्ञांच्या सल्ल्यानेच आपण, आणि किती वेळा, काय त्याचा डोस असायला पाहिजे. बरेच प्रॉडक्ट्स अवेलेबल आहेत, त्याच्यामध्ये कोणचं प्रॉडक्ट चांगलं आहे हे पण बघणं आवश्यक आहे. ब्लँकेट असं काही नाही की सगळ्यांनीच घ्यायचं, ह्यांनी घेतलं त्यांनी घेतलं म्हणून मी पण घेणार, असं जे आहे ते चुकीचं आहे. आणि मग काही नॅचरल रिसोर्सेस की जे मॅग्नेशियम देतील असे? व्हेजिटेबल्स, डार्क ग्रीन ह्याच्यामधनं, सीड्स मधनं आपल्याला मिळतं. मॅम, आता प्रेग्नन्सीमध्ये किंवा लॅक्टेशन पिरियडमध्ये तर बऱ्याच वेळा आपल्याला आपले जे गायनेकोलॉजिस्ट असतात ते कॅल्शियम आणि आयर्न देतात. तर त्यावेळेस काही प्रिकॉशनरी मेजर्स फॉलो करणं गरजेचं आहे की कॅल्शियमची गोळी कधी घ्यावी किंवा आयर्नची गोळी कधी घ्यावी, आणि घेणं खरंच गरजेचं आहे का? कारण का मी असे पण काही लोक बघितलेत की नाही आम्ही कुठल्याच गोळ्या नाही घेणार, पण त्याच्यामुळे पण त्यांना पुढे जाऊन त्रास होतोच आहे. नाही, आता ऍक्च्युली प्री प्रेग्नन्सी म्हणजे प्रेग्नन्सी प्लॅन करायच्या आधीच आपल्याला फोलिक ऍसिड, आयर्न, कॅल्शियम ह्या गोळ्या डॉक्टर सांगतात घ्यायला. तर कॅल्शियम तुम्ही आधी सकाळी घेऊ शकता, आणि कधी कधी डॉक्टर्स कॉन्स्टिपेशन होण्याचा चान्स असतो त्यामुळे पोस्ट डिनर देतात कधी आयर्न सप्लिमेंट, काही जण सकाळी पण देतात. म्हणजे विथ द मील आपण आयर्न किंवा कॅल्शियम सप्लिमेंट दिली जातात. ते वेगवेगळ्या सप्लिमेंटचे वेगवेगळे रूल्स आहेत. एम्प्टी स्टमक घेतलं की तुमचं स्टमक ऍसिड जास्ती असतं, त्यामुळे ऍब्झॉर्प्शन व्यवस्थित होतं. त्याचबरोबर दोन्ही गोळ्या एकत्र घ्यायच्या नाहीयेत, कारण कॅल्शियम आणि आयर्न हे एकाच ठिकाणी ऍब्झॉर्प्शन त्याचं होतं, त्यामुळे त्यांच्यामध्ये कॉम्पिटिशन आपल्याला करायची नाही. त्यामुळे वेगवेगळ्या वेळेला कॅल्शियम आणि आयर्नच्या गोळ्या. परत कॅल्शियम शिवाय म्हणजे आयर्न बरोबर इतरही असतं की फोलिक ऍसिड असतं, व्हिटॅमिन सी असतं, त्याच्यामध्ये कॉपर, B12 हे कॉम्बिनेशन मध्ये आपल्याला आजकाल सप्लिमेंट्स मिळतात. म्हणजे आयर्नचं ऍब्झॉर्प्शन होण्यासाठी आपल्याला जशी व्हिटॅमिन सी ची गरज आहे, तर ते कॉम्बिनेशन मध्ये दिलं की आयर्न ते व्यवस्थित शोषलं जातं.
स्ट्रेस कमी करण्यासाठी किंवा ओव्हरऑल मूड चांगला नीट करण्यासाठी किंवा डिप्रेशन होऊ नये म्हणून अशी काही सप्लिमेंट्स असतात का? आहेत, म्हणजे आता हर्ब्स किंवा म्हणतात आता त्याला अडॅप्टोजेन्स म्हणतात, म्हणजे स्ट्रेस रिलिव्हिंग सप्लिमेंट्स आहेत मार्केटमध्ये. काही काही प्लांट बेस्ड सप्लिमेंट आहेत. फॉर एक्झाम्पल जिनसेंग आहे, अश्वगंधा आहे, इकनेशिया म्हणून एक प्रोडक्ट आहे. तर हे ह्या प्रोडक्ट्समध्ये जे काय कॉम्पोजिशन आहे त्यांचं, तर ते बेसिकली अडॅप्टोजेन्स आहेत. म्हणजे त्यांनी बऱ्याच त्याचा स्ट्रेस रिलिव्हर असं म्हटलं जातं. पण ते घेतल्याने आपल्याला अजिबात स्ट्रेस होणार नाही असं अजिबात नाही. पण कामिंग इफेक्ट असू शकतो माइंडवरती, पण ते पण तज्ञांच्या सल्ल्यानेच घेतले पाहिजेत. म्हणजे असं हे घेतलं ते असं घेऊ नये. जनरली असं कुठल्याही प्रकारचे सप्लिमेंट, इव्हन प्लांट बेस्ड म्हणजे हर्बल सप्लिमेंट, आपण हर्बल्स म्हणजे सेफ आहेत असं अजिबात नाही. त्याच्यातही बरेच टॉक्सिक सबस्टन्सेस असू शकतात जे आपल्याला काही हानी करू शकतात. त्यामुळे असं ब्लँकेट असं काही नाहीये की सप्लिमेंट. मॅम, हर्बल टी किंवा ग्रीन टी ह्याचाही वापर खूप होतो. बऱ्याच लोकांना चहाची तल्लफ येते, मग तो चहा प्यायचा नाही म्हणून मग असं काहीतरी करत जातं. तर त्याचा फायदा होऊ शकतो का शरीरासाठी? तर ऍक्च्युली ग्रीन टी मुळे काही वेट लॉस नक्कीच होत नाही. तर म्हणजे तुम्हाला एक छान वाटतं, मूड तुमचा चांगला होऊ शकतो. ह्या पलीकडे त्याचा काही असा तसा फायदा नाहीये. म्हणजे एवढे काही डेटा जो आहे त्यातले जे रिझल्ट आहेत ते अँबिग्युअस आहेत. म्हणजे त्यातनं असं अगदी ठोसपणे कुठलाच असा पुरावा नाहीये की नाही ग्रीन टी घेतला म्हणजे आता वेट लॉस होणारच किंवा कामिंग इफेक्ट आहे. आता आजकाल माचा टी पितात, त्याने अगदी डेफिनेटली काही होईल असं काही नाही. कोणाला होईल फायदा, छान वाटणं एक गोष्ट आहे. म्हणजे तुम्हाला बरं वाटतं, दॅट इज द ओनली थिंग आय कॅन से. म्हणजे आपण काहीतरी स्वतःसाठी वेगळं करतोय म्हणल्यावरच छान वाटायला. आणि त्याच्यात पण कन्सिस्टन्सी राहत नाही ना. बरेचसे प्रॉडक्ट हे खूप महाग आहेत. म्हणजे सर्वसामान्य असं उगीच म्हणून कोणी असं ग्रीन टी पिणार नाही. म्हणजे नॉर्मली आपण जनरल पब्लिक बघितलं त्यांना नेहमीचाच उकळलेला चांगला कडक चहा प्यायल्यानंतरच त्यांना खरं खूप बरं वाटतं. बरोबर, असं आहे. मॅम, आता सप्लिमेंटच्या बद्दल आपण बोलतोय, तर वेट लॉस साठी काही सप्लिमेंट्स बाजारामध्ये आहेत ज्याला फॅट बर्नर म्हणतात. तर त्या फॅट बर्नरचा फायदा होऊ शकतो का आणि त्याचे काही साईड इफेक्ट आहेत का? तसं खरं पाहिलं तर कुठल्याही फॅट बर्नरचा उपयोग होत नाही. कारण तुम्ही तुमचं 3-4 गोष्टी करणं महत्वाचं आहे. की एक तर लाईफस्टाईल आपली बदलली पाहिजे, काय खातो आहे, केव्हा उठतोय, झोप कशी होते, हे बरेच फॅक्टर्स आहेत ना. वेट लॉस करायला फक्त फॅट बर्नर घेऊन म्हणजे तुम्ही फॅट बर्नर घ्या म्हणजे आपली मराठीत एक म्हण ना, पी हळद आणि हो गोल, तसं तर होऊ शकतच नाही. फॅट बर्नर घेतला आणि तुम्ही तुमचा वेट लॉस झाला असं काही नाही. डेटा तसा काही ठोसपणे काही सांगू शकत नाही. तसं कुठलेच फॅट बर्नर नाही की फक्त ते घेतल्याने आपला वेट लॉस. बरेच वेळा कॅफीन बद्दल बोललं जातं, एल कार्निटिन बद्दल बोललं जातं. एल कार्निटिन कॅफीन मध्ये थोडा ट्रिगर होऊ शकतो, पण अगदी पूर्ण तुमचं छान वजन कमी होईल तर ते फक्त त्याच्यामुळे होईल असं नाहीये. त्याला मल्टिपल फॅक्टर्स आहेत. मॅम, आता एखादी आपण म्हणूयात की ऍथलीट्स आहेत, तर ऍथलीट्सच्या दृष्टीने त्यांची जीवनशैलीचा विचार केला तर त्यांनी महत्वाचे कुठले 3 बदल करणं त्यांच्या परफॉर्मन्सच्या दृष्टीने गरजेचं आहे आणि त्यांनी पण सप्लिमेंटचा वापर करताना कशा पद्धतीने करावा? आता एज रिलेटेड चेंज म्हणजे अगदी खूप यंग ॲथलीट आहे तर फक्त इलेक्ट्रोलाइट किंवा स्पोर्ट्स ड्रिंक्स एवढं पुरेसं असतं. आणि आहारामध्ये प्रोटीन जर असेल व्यवस्थित, अंडी वगैरे खात असतील, दूध पित असतील, तर तशी त्या लहान वयोगटामध्ये तर एवढी सप्लिमेंटची गरज पडत नाही. जनरली मी सप्लिमेंट्स त्यांना कॉम्पिटिशनच्या वेळेस घ्यायला सांगते की म्हणजे त्यांना काहीतरी बूस्ट, काहीतरी वेगळं असं. म्हणजे मोस्टली इलेक्ट्रोलाइट किंवा स्पोर्ट्स ड्रिंक असेल तर ते तेव्हा किंवा रेग्युलर यूजमध्ये पण ते चालू शकतं. खूप ऍक्टिव्हिटी त्यांची खूपच जास्त असेल तर ते घेणं आवश्यक आहे. त्यांच्या लहान ॲथलीट्समध्ये सुद्धा आपल्याला हे बघणं आवश्यक आहे कॅल्शियम त्यांचा इंटेक आहे का, आयर्न, बेसिक म्हणजे जे विटॅमिन्स मिनरल्स आहेत ते त्यांना त्यांच्या आहारातून मिळत आहेत का, ते बघणं अतिशय आवश्यक आहे. त्याच्यानंतर जर सिनियर ॲथलीट्स बघितले तर
त्यांचे किती वर्कआउट आहे, 3 ट्रेनिंग सेशन्स आहेत. तर काही सप्लिमेंट्स उपयोगी त्यांच्यासाठी आहेत, ती म्हणजे प्रोटीन सप्लिमेंट आवश्यक आहे जर प्रोटीन डाएटमध्ये नाहीये, पुरेसं नाहीये. त्याच्यानंतर स्पोर्ट्स ड्रिंकची आवश्यकता असते. त्याच्यानंतर काही ॲथलीट्सना BCAA ह्या सप्लिमेंट पण बऱ्यापैकी फायदा होतो. आणि मग त्यांची B12 डेफिशियन्सी असेल, व्हिटॅमिन D डेफिशियन्सी आपल्याला ॲथलीट्समध्ये दिसून येते. जरी उन्हामध्ये ते ट्रेनिंग करत असतात तरी सुद्धा, कारण स्किन मेलॅनिन कंटेंटमुळे असेल. पण तेव्हा मग त्यांना व्हिटॅमिन D टेस्ट करून आपण व्हिटॅमिन D देऊ शकतो. आणि omega-3 सप्लिमेंट ॲथलीटसाठी फायदेकारक आहे. म्हणजे फिश खात नसतील तर मग त्यांना आपण देऊ शकतो. ओके. पण मॅम आता omega-3 साठी तुम्ही म्हणालात की फिश खात नसतील तर, पण जे मांसाहारी आहेत आणि फिश खाऊ शकतात, त्यांनी कुठल्या प्रकारचे फिश खावेत की जेणेकरून omega-3 मिळायला मदत होईल? साधारण रेग्युलर जे म्हणजे तसं सगळ्या फिशमध्ये आहे, पण साल्मनमध्ये वगैरे सगळ्यात जास्ती आहे, पण ते महाग आहेत. पण इतर रोहू वगैरे आहेत त्याच्यामध्ये पण. आणि व्हेजिटेरियन असतील तर? व्हेजिटेरियनना वेगवेगळ्या सीड्स आहेत. त्याच्यानंतर जर्मिनेटेड लेग्युम्समधनं पण आपल्याला एसेन्शियल फॅटी ॲसिड्स मिळू शकतात. म्हणजे इनफॅक्ट मी आणि डॉक्टर कल्पना जोशींनी एक पेपर केला होता, त्याच्यामध्ये आम्हाला असं दिसून आलं की वेगवेगळ्या स्प्राउटिंग केल्यानंतर आम्हाला त्याच्यामध्ये इसेन्शियल फॅटी ॲसिड्स ची लेवल वाढताना दिसली. म्हणजे सगळ्या प्रकारचे कडधान्य, म्हणजे त्याच्यामध्ये कुळीथ, मूग, मटकी, मसूर ह्या सगळ्यांना जर्मिनेट केल्यानंतर स्प्राउट्समध्ये, पण मग ते शिजवायचे नाही, जसे आहेत कच्चे काय. अल्फा स्प्राउट्स असतात, त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला इसेन्शियल फॅट्स मिळू शकतात. मॅम आता मला सांगा की आता आपण विषयाच्या शेवटाकडे जातोय, तर एक हेल्दी लाईफस्टाईलचा जर विचार केला तर कुठल्या 2 गोष्टी अजिबात करू नयेत आणि कुठल्या 2 गोष्टी कंपल्सरी करणं गरजेचं आहे? एक तर पहिली गोष्ट म्हणजे झोप आपली फर्स्ट प्रायोरिटी आहे, जी आपल्याला बऱ्याच जणांना झोप मिळत नाही. तर ती रेग्युलेट करणं आवश्यक आहे. आणि माइंडफुल इटिंग आहे, थोडासा विचार करून आपण खाल्लं पाहिजे. बऱ्याच वेळेला आपल्याला कंट्रोल राहत नाही. तर ह्या 2 अतिशय आवश्यक गोष्टी आहेत. आणि ज्या करू नयेत म्हणजे आजकाल आपण बघतो की सगळं जेवण हे स्क्रीन समोरच होतं, ते पण आपण करू नये. ते आहे. आणि आपलं ऍक्टिव्हिटी पॅटर्न आपला चांगला असायला पाहिजे, तुम्ही ऍक्टिव्ह असायला पाहिजे. त्या 2. आणि मॅम इन्फ्लमेशन बद्दल खूप बोललं जातं की इन्फ्लमेशन, काही फेमस ऍक्ट्रेस आहेत की त्या म्हणाल्या की आम्ही अँटी इन्फ्लमेटरी फूड्स खाल्ले, तर मग असे आपल्या आहारामध्ये कुठल्या प्रकारचे अँटी इन्फ्लमेटरी खूपच फूड्स आहेत. म्हणजे डार्क कलर्ड फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्स आहेत, वेगवेगळ्या पालेभाज्या आहेत, पोमोग्रॅनेट आहे, पपई आहे, हे सगळे अँटी इन्फ्लमेटरीच आहेत ना, इन्फ्लमेशन कमी करण्यासाठी. ते आता त्याच्यापेक्षा आणखीन वेगळं असं काय करण्यासारखी काही गरज आहे असं नाहीये. ओके. सो मला असं वाटतं की जाणीवपूर्वक आहार पद्धतीमध्ये बदल, योग्य झोप आणि एक्सरसाइज, आणि जर तुम्हाला सप्लिमेंट घ्यायची असतील तर योग्य व्यक्तींकडून सल्ला घेऊन घेणं आवश्यकच आहे. म्हणजे रॅन्डम असं घेऊ नयेत. आणि घेतात लोक, पण थोडे दिवस घेतात आणि मग बंद करतात. म्हणजे असं त्याच्यात काही हे नाहीये. हे पण खूप वेळा आपल्याला दिसतं. म्हणजे बऱ्याच वेळा असं होतं की जेव्हा एखादा एक्सरसाइज करायचा म्हटलं की त्यांना ही पण भीती असते की अरे बापरे, आता खूप हे सगळं खर्चिक होणार आहे, कारण मग हे सप्लिमेंट ते सप्लिमेंट, मग हे आणा ते आणा. हे काही करायची गरज नाहीये. छोटे छोटे बदल करावेत जेणेकरून तुम्हाला डिसिप्लिन ठेवता येईल, कन्सिस्टन्सी ठेवता येईल. आणि मग एक साधारणपणे 6 महिन्यानंतर तुम्ही स्वतःला परत इव्हॅल्युएशन मध्ये ठेवू शकता की तुम्ही इथपासून इथपर्यंत आलात. आणि तुम्ही म्हणालात, म्हणजे मला असं जाणवलं आपल्या गप्पांमध्ये की ब्लड वर्क म्हणजे ब्लड चेकअप करणं रेग्युलर हे खूप गरजेचं आहे. ते केलं तर आपल्याला आणि अजून एक ऍड ऑन पॉइंट म्हणजे असं सारखं ब्लड वर्क करण्याची पण गरज नाहीये. वर्षातनं तुम्ही 2दा करू शकता. अगदी वर्षातनं, आता आफ्टर 40 इयर्स म्हणजे वर्षातनं एकदा तर डेफिनेटलीच करावं. 30+ आपण करावं असं म्हणतात. मी ऍथलीट्समध्ये, यंग ऍथलीट्समध्ये पण करतो. पण म्हणजे आता माझं किती झालंय असं ते
ते पण एक हे नकोय की ऍडिशनल. आणि अजून एक मी मध्ये महाराष्ट्र टाइम्स मध्ये एक छान लेख वाचला आणि मला त्याच्याबद्दल आवर्जून सांगावंसं वाटतं की ब्लड रिपोर्ट नॉर्मल आहे म्हणून मी आता काहीच करणार नाही असं नाहीये. जर तुमचा ब्लड रिपोर्ट नॉर्मल आलाही असेल पण तुमच्या बॉडीमध्ये जास्त फॅट असेल, तुमची इनॅक्टिव्हिटी असेल, तर रिपोर्ट जरी नॉर्मल आला असेल तरी तुम्ही तुमच्या लाईफस्टाईलमध्ये काहीच बदल करणार नाही आणि तसं करू नये. म्हणजे नंतर तुम्हाला जर काही झालं तर मग ते पुन्हा गोईंग बॅक टू नॉर्मल विल टेक अ लॉंग टाइम. त्यामुळे लाईफस्टाईल, एक्सरसाइज, स्लीप ह्या सगळ्या गोष्टींवर आपण लक्ष केंद्रित करणं आवश्यक आहे. म्हणजे माझा तर रिपोर्ट राहून नाही. मी ऍक्च्युली असंही पाहिलं की माझ्या प्लेयर्स बरोबर काम करताना म्हणजे मला हे मुद्दामून इथे सांगावंसं वाटतंय की एका प्लेयरनी मला असं सांगितलं की माझा मॅडम क्या आपने टेस्ट करने को बोला, सब कुछ तो नॉर्मल आहे. म्हणजे अपेक्षा अशी होती की काहीतरी बिघडलं असेल म्हणून आपल्याला ब्लड टेस्ट करायला सांगितले. तर जेव्हा मी त्यांना त्या मुलाला म्हटलं की अरे तुझा रिपोर्ट तर चांगला आहे, नॉर्मल आहे, तो फिर क्यों टेस्ट किया, असंही होऊ शकतं. अवेअरनेस क्रिएट झाला पाहिजे. ओके, थँक्यू मॅम, थँक्यू सो मच. तुम्ही आलात आणि एवढ्या मनमोकळ्या गप्पा मारल्यात. सप्लिमेंट्स हा विषय आपण म्हणतो ना, खरंच हा विषय खूप खोल आहे आणि ह्याच्याबद्दल जागरूकता निर्माण झाली पाहिजे. थोडासा अवेअरनेस, इन्फॉर्मेशन, राईट इन्फॉर्मेशन फ्रॉम राईट पर्सन खूप गरजेची असते. बऱ्याच वेळा असं होतं की क्वॅक्स आपल्याला इन्फॉर्मेशन देत आहेत आणि आपण खूप इन्फ्लुएन्स होतोय गोष्टींमुळे आणि मग चुकीच्या गोष्टी करतो. तर ते टाळण्यासाठी मला असं वाटतं की मॅडमनी आज जे काही मार्गदर्शन केलंय ते आपल्या सगळ्या लोकांना, जे आपले बघणारे व्ह्युअर्स आहेत त्या सगळ्यांना खूप मदतरूप ठरेल. थँक्यू सो मच मॅम. थँक्यू अवंती.